नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जवळपास मार्च या महिन्यामध्ये महाट्रान्सको या डिपार्टमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आलेली होती. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती. फॉर्म फिलिंग वगैरे सगळे प्रोसेस जी आहे ती सुरू होईल. जवळपास पहिल्यांदा ही एक्झामिनेशन जी आहे मार्चमध्ये जी ॲड आली होती त्याची एक्झामिनेशन जुलैमध्ये होणार होती. काही कारणास्तव ती एक्झामिनेशन जी आहे ती जुलैमध्ये झाली नाही, पुढे ढकलण्यात आली. परत हे एक्झामिनेशनचं शेड्यूल आलं सप्टेंबरमध्ये होणार असं समजलं. त्याही वेळेला काही कारणास्तव एक्झामिनेशन जे आहे ती पुढे ढकलण्यात आली आणि फायनली आता परत एकदा एक्झामिनेशनचं जे शेड्यूल आहे ते आलेलं आहे आणि उद्या म्हणजेच 22 तारखेला ही एक्झामिनेशन होणार आहे. याही वेळेला मुलांमध्ये द्विधा मनस्थिती होती की एक्झामिनेशन होईल का नाही, कारण काही मागण्या होत्या विद्यार्थी मित्रांच्या की TCS वर एक्झामिनेशन व्हावी. बट सध्या तरी आता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात किंवा व्हिडिओ मी जेव्हा शूट करत आहे तेव्हापर्यंत तरी एक्झाम 22 तारखेलाच आहे हे आपल्याला आता सध्या मान्य करावं लागेल. आता या एक्झामिनेशनला तुम्ही परीक्षेला सामोरं जात असताना कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्ही फोकस केला पाहिजे किंवा ह्या आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा एक्झाम डेट उद्या आहे, तर एक्झाम डे दिवशी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजेच परीक्षेला जाता जाता या व्हिडिओमध्ये आपण आता महत्वाचे पॉईंट्स बोलणार आहोत. तर बघा, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, ही उद्या एक्झामिनेशन आहे. सकाळी मॉर्निंग सेशनमध्ये एकाच शिफ्टमध्ये एक्झामिनेशन आहे. हॉल तिकीट आलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला 8 वाजताचं हे टायमिंग दिलेलं आहे, रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे. याच्या पुढे जर गेलात तर तुम्हाला ते आत घेत नाहीत नेहमीनुसार, नेहमीचे जे आहे. त्यामुळे 15 मिनिटं आधीच जाण्याचा प्रयत्न करा. एकदा तुमचं हॉल तिकीट जे आहे ते व्यवस्थित वाचून घ्या. कलर प्रिंटआउट जर जमले तर कलर प्रिंटआउट मारा. पूर्ण हॉल तिकीटचे प्रिंटआउट घेऊन जावा, फक्त पहिल्या पानाचे घेऊन जाऊ नका. त्यावर सोबत फोटो घेऊन जायचा आहे किंवा आणखी काही काही सोबत आपल्याला आपलं जे ओळखपत्र आहे ते घेऊन जायचं आहे. सगळं एकदा वाचून घ्या. पेन असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील, काय काय अलाउड केलेलं आहे ते सोबत घेऊन जावा. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉल तिकीट व्यवस्थित वाचणं, त्यावरच्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचणं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता नेहमी आपल्याला हा पॅटर्न जो आहे, हा पॅटर्न अशा पद्धतीचा 150 मार्काचा पेपर आहे. 130 प्रश्न आहेत 120 मिनिटासाठी आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. प्रत्येक सेक्शनमध्ये जे प्रश्न आहेत ते वेगळे, काउंट वेगळं आहे, मार्किंग स्कीम वेगळी आहे. त्यामुळे ती व्यवस्थित तुम्हाला माहित असेल त्या पद्धतीनं आपल्याला अटेम्प्ट जो आहे तो अटेम्प्ट ठेवावा लागणार आहे. याच्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. आता बघा, काही महत्वाचे पॉईंट्स मी इथं तुमच्या समोर मांडणार आहे. परीक्षेला जात असताना थोडासा तुम्हाला कॉन्फिडन्स यावा यासाठी हा ऍक्च्युअली सेशन आहे. तुम्ही जे मागच्या मार्च पासून आतापर्यंत या एक्झामिनेशन वाट बघत आहात, अभ्यास करत आहात, त्याचं काहीतरी सार्थक व्हावं यासाठी 5 ते 10 मिनिटांमध्ये संवाद तुमच्यासोबत मी साधणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, जे काय तुम्ही केलेलं आहे टॉपिक्स ते रिवाइज व्यवस्थित करा छानपैकी. रिव्हिजन जे आहे ती व्यवस्थित होऊन दे, प्रॉपर रिव्हिजन. अजूनही वेळ आहे, त्यामुळे अजूनपर्यंत सुद्धा तुम्ही रिव्हिजन करत असाल शांत डोक्याने. नवीन काय टॉपिक्स करायचे नाही, जे केलेलं आहे तेच वाचत राहायचं आहे जोपर्यंत तुम्ही जातात एक्झामिनेशनला तोपर्यंत. फॉर्म्युला रिव्हिजन असेल, तुमचे शॉर्ट नोटचे रिव्हिजन असेल, डेफिनेशन्स असतील ज्या तुम्ही ऑलरेडी कधी तर मार्क करून ठेवलेल्या असतील, लिहून ठेवलेल्या असतील, त्या एकदा वाचून घ्या. असं नको व्हायला काही गडबडीत की तेच आपण दुर्लक्ष केलं आणि ऐन मोमेंटला त्यावर प्रश्न आला आणि तो विसरल्यामुळे आपल्याला सॉल्व्ह करता आला नाही. अशा पद्धतीच्या चुका होऊ नये त्यासाठी आज तुमच्या ज्या काही शॉर्ट नोट्स असतील वरचेवर वाचून घ्या. ठीक आहे, हे 2 महत्वाचे पॉईंट्स. तिसरा जो पॉईंट आहे, तर तुम्ही मागच्या वेळेला एक्झामिनेशन दिले असेल बघा, त्यावेळेला मे बी तुम्ही असं काय तर तुमच्या चुका ज्या आहेत, त्या मिस्टेक ज्या आहेत त्या लिहून ठेवलेल्या असतील किंवा त्याचं अनालिसिस केलं असेल, त्या एकदा आज बघून घ्या. म्हणजे त्या चुका परत उद्या व्हायला नकोत. अशा चुका कुठल्या कुठल्या होत्या त्या तुम्ही त्याचा अनालिसिस केलेला असेल त्याच्यावर थोडासा विचार करून घ्या आणि त्या चुका उद्याच्या पेपरमध्ये अवॉइड करायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रिलॅक्स ठेवायचं, रिलॅक्स राहायचं, टेन्शन कुठलंही घ्यायचं नाही. निगेटिव्ह थॉट्स मनातून बाहेर पूर्णपणे काढायचे. पेपर अवघड असेल तर सगळ्यांसाठी असणार आहे. पेपरचा कट ऑफ काय लागेल, माझा एवढेच अभ्यास झालेला आहे, तेवढाच अभ्यास झाला आहे, सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. झोप व्यवस्थित घ्या, झोप प्रॉपर घ्या, व्यवस्थित जेवण करा. ठीक आहे, आणि तुमच्या एक्झामिनेशनला तुम्हाला सामोरं जायचं, हा एक महत्वाचा पॉईंट. त्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी काय करायचं तुम्हाला एक्झाम डेला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे टायमिंग दिलेले तिथं तुम्ही पोहोचणं भाग आहे. अपेक्षा करतो तुम्ही जर दुसऱ्या सेंटरमध्ये, दुसऱ्या सिटीमध्ये तुमचं सेंटर आलं असेल तर आजच तुम्ही पोहोचलेला असाल. खर्चिक आहे, बरोबर आहे, बट शेवटी आता आपल्याला एक्झाम जी आहे ऑन टाइम द्यायची असेल तर आज तुम्ही पोहोचला असाल. नसेल, जवळ असेल सेंटर तुमचं कुठे, तर उद्या तुम्ही डायरेक्ट जाणार असाल तर तरी सुद्धा वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे सकाळी लवकर निघा. पहिले 2 मिनिटं स्ट्रॅटेजी ठरवा तुमची. पेपर थोडासा एकदा ओव्हर करून घ्या, डायरेक्ट सॉल्व्ह करायला न जाता. एक ते 2 मिनिटांमध्ये, जास्त पण नाही, तर बघण्यातच 5-10 मिनिटं घालवाल, तसं करू नका. 1 ते 2 मिनिटांमध्ये थोडासा एक अनालिसिस करा पेपरचं, कशा पद्धतीनं आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. कुठल्या सब्जेक्टला किती इम्पॉर्टन्स द्यायचं, कुठल्या सेक्शनला किती मार्क द्यायचे, थोडंसं एक प्लॅन तुमचा तयार ठेवा सुरुवातीला.
टाइम मॅनेजमेंट त्याचं करणं गरजेचं आहे. तुम्हाला एकाच प्रश्नावर जास्त वेळ थांबायचं नाही आहे, लगेच पुढे जायचं आहे. जे सोपे सोपे वाटतात प्रश्न ते सुरुवातीला लवकर आवरून घ्यायचे आहेत. म्हणजे असं नको व्हायला की शेवटी अगदी काय न बघता नुसतं मारून आलो किंवा अटेम्प्टच झाले नाहीत, मार्क करायचे राहून गेले, असं नको व्हायला. पूर्ण पेपर एकदा तुमचा होईल अशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. सिली मिस्टेक पेपर व्यवस्थित वाचला गेला नाही पाहिजे. म्हणजे पेपरचे क्वेश्चन जे आहेत ते आपण जर व्यवस्थित वाचले नाहीत, करेक्ट इनकरेक्ट हे जे शब्द आहेत व्यवस्थित वाचले नाहीत, अननोन काय आहे समजून घेतलं नाही, तर आपल्या सिली मिस्टेक होऊ शकतात. प्लस मायनस मध्ये न्यूमरिकल आलं तर त्यामध्ये होऊ शकतात. तर ते अवॉइड करा. त्यासाठी व्यवस्थित पेपर वाचणं, क्वेश्चन पेपर वाचणं गरजेचं आहे. आणि पूर्ण पेपरमध्ये तुम्ही अगदी शांत राहणं गरजेचं आहे. जास्त म्हणजे त्यामध्ये काही एखादा प्रश्न आला नाही किंवा एखादा पेपर काही क्वेश्चन डिफिकल्ट वाटत आहेत, टेन्शन घेऊ नका. जे येते तुमचा बेस्ट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. परत एकदा सांगतो, टफ पेपर असेल तर तो सगळ्यांसाठीच टफ असणार आहे. कट ऑफ त्या पद्धतीनेच खाली येणार आहे, त्यामुळे फारसं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोल्डन रूल जो आहे महाट्रान्सकोसाठी, कारण इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे इथं अॅक्युरेसीला महत्व द्या. सगळेच्या सगळे 100% अटेम्प्ट व्हायला पाहिजे असं नाही. 85% अटेम्प्ट केलात, 90% अटेम्प्ट केलात, पण विथ अॅक्युरेसी अटेम्प्ट केलात तरी तुमचं काम होऊन जाऊ शकतं. त्यामुळे अॅक्युरेसीला जास्त महत्व द्या अटेम्प्ट पेक्षा. ठीक आहे. अॅक्युरेसीवर जास्त काम ठेवा. तुम्हाला जेवढं येतं व्यवस्थित अॅक्युरेटली ते सॉल्व्ह करा. असंही व्हायला नको की 100च्या 100 म्हणजे 100% म्हणजे की 100 तुमचे 130 प्रश्न सोडवायचेच आहेत म्हणून आपण शेवटी काय ना काय तर गोळे मारून आलो, असं करू नका. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. इतर एक्झामिनेशन मध्ये आणि ह्या एक्झामिनेशन मध्ये फरक आहे. ठीक आहे. त्यामुळे अॅक्युरेसीला महत्व ठेवा अटेम्प्ट पेक्षा. हे सगळ्यात एक महत्वाचा पॉईंट असणार आहे. आता 120 मिनिटाचं जे बऱ्याचदा मगापासून टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलले होते, तुम्ही जे आतापर्यंत मॉक टेस्टला जी स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केलेली आहे तीच करा. आता नवीन स्ट्रॅटेजी शक्यतो करू नका. या अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवू शकता. पहिल्यांदा पेपर ओव्हरव्ह्यू करणं, पहिल्या राऊंड मध्ये सगळे इझी प्रश्न पहिल्या तासाभरामध्ये सॉल्व्ह करून घेणं. मग तुम्हाला जे मार्क करून ठेवलेले होते, मॉडरेट क्वेश्चन्स होते, जिथं टाइम लागणार होता, सुटणार होते बट टाइम लागणार होता, असे जे क्वेश्चन्स तुम्ही मागे ठेवलेले होते ते सॉल्व्ह करून घ्या. नंतर अजिबातच जमणार नव्हते असे काही प्रश्न होते, त्यावर फेर विचार करा, जमते का बघा, थोडंसं आणखी त्यावर डोक्यावर जोर देऊन बघा, आठवते का बघा. अशा पद्धतीनं इझी सगळ्यात पहिल्यांदा, मॉडरेट आणि मग तुमची डिफिकल्टी, या पद्धतीनं फ्लो ठेवा. ठीक आहे. हे झालं सगळ्या प्रश्नांच्या लेवलनुसार हा झाला. आणि सब्जेक्टनुसार बघायचं झालं तर आपल्याला इथं सगळ्यात महत्वाचं बघा, तुमचे 60 प्रश्न जे आहेत ते एप्टी प्लस रिझनिंगचे आहेत. तिथं थोडासा वेळ जाऊ शकतो. मग आता काय करू शकता, त्यामध्ये टेक्निकल, शक्यतो टेक्निकल कसं येतं बघा, जर थिअरी असेल पूर्णपणे तर फारसा काही वेळ लागणार नाही. 40 ते 50 मिनिटांमध्ये सुद्धा 50 प्रश्न तुमचे होऊ शकतात. एखाद्या वेळेस काही न्यूमरिकल आलं तर मे बी 60 मिनिटापर्यंत जाऊ शकतो, पण टेक्निकलला वेळ देणं गरजेचं आहे. तिथं काही मिस करू नका, कारण 110 मार्क आहेत टेक्निकलला. त्यामुळे 50 ते 60 मिनिटाला तुम्ही ठेवला तर पुढच्या एका तासामध्ये तुम्हाला मराठीला काही फारसा वेळ लागत नाही. IBPS लेवलचं मराठी जे आहे इझिली तुम्ही करू शकता. 10 मिनिटाच्या आत मराठी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे राहिलेला जो वेळ आहे तुम्हाला रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडला देता येईल. म्हणजे मिनिमम 50 मिनिटं तरी राहतील तुम्हाला ऍप्टी रिझनिंगला. समजा तुमचा टेक्निकलचा पेपर इझी असेल तर तिकडच्या आणखी 10-15 मिनिटं तुम्हाला मिळू शकतील, जेणेकरून तुम्ही फुल अटेम्प्टकडे जाऊ शकता जर तुम्हाला येत असेल तर. काही प्रश्न येत नसतील तर सोडून द्या, काही हरकत नाही, बट अॅक्युरेसीवर काम ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने हे तुम्ही टाइमचं मॅनेजमेंट करू शकता. हे सोडून जर तुम्ही काही वेगळी स्ट्रॅटेजी मॉक टेस्टमध्ये यूज केलेली असेल आणि त्यानुसार तुमचे जर सर्व प्रश्न अटेम्प्ट झाले असतील तर तीच फॉलो करा. स्ट्रॅटेजीला बदलू नका आता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत. सो ह्या उद्याच्या एक्झामिनेशनसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तुमचा जो बेस्ट आहे तो बेस्ट द्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलेला, त्यामुळे चांगल्याच गोष्टी होणार आहेत. त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढून टाका, पॉझिटिव्हली पेपरला अटेम्प्ट करा. आणि पेपर झाल्यानंतर पेपर कसा गेला हे मला सांगायला विसरू नका. जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, किंवा टेलिग्रामला अक्षय सर 8 या आयडीवर तुमचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्ही सांगू शकता. कारण IBPS आहे, पेपर बाहेर येत नाहीत. तुम्हाला पेपर झाल्या जे आठवतील तेवढेच प्रश्न आठवणार आहेत. पुढे येणाऱ्या MGP साठी, PMC साठी हे महत्वाचं असणार आहे. त्यामुळे नक्की तुमचे जे प्रश्न आठवतात, पेपर बद्दलचा एक्सपिरियन्स, तुमचा फीडबॅक सांगायला विसरू नका. ठीक आहे. तर परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर द्या आणि सिलेक्शन तुमचं वाट बघत आहे. थँक्यू.